नमस्कार मित्रांनो, मी गणेश पणकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वे भरती 2025 संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। आता याची फॉर्म भरण्यात जी आहे तर ती मुदतवाढ मिळालेली आहे। सोबतच फॉर्म तुम्ही कुठून भरू शकतात याच्या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो। आणि रेल्वे भरतीच्या आरआरबी एनटीपीसी साठीची आपली संपूर्ण रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे। आता ही परीक्षा मराठीतून देखील होत असते। महाराष्ट्राचा टक्का रेल्वे भरतीमध्ये वाढावा त्याच्यासाठी आपलं जे आहे तर ते योगदान चालूच आहे। तुम्ही देखील तुमचा अभ्यास चालू द्या आणि तुमच्या या अभ्यासात जर मदत पाहिजे असेल तर तुम्ही ही बॅचच्या माध्यमातून तुम्ही तुमची संपूर्ण तयारी करू शकतात। याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून iOS वरून डाउनलोड करायचं आहे। सोबतच हा नंबर आहे याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ती विचारू शकतात। बघा, नुकतंच त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते आलेलं होतं। हे नोटिफिकेशन होतं आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट, ज्याला म्हणतो आपण 12वी पास वर जे काही पद होते आरआरबी एनटीपीसी ची, तर त्याच्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत जी आहे तर ती वाढलेली आहे। बघा, लास्ट डेट होती 27/11, ती आता 4/12 झालेली। तरी चांगली गोष्ट आहे, ज्या उमेदवारांना माहिती नव्हतं, ज्या उमेदवारांना फॉर्म संदर्भातल्या काही अडचणी होत्या त्यांच्यासाठी चांगली संधी आहे की 4 डिसेंबर पर्यंत ते जे आहे तर ते अर्ज आता भरू शकतात। तर या सगळ्या काही गोष्टी त्यांनी इथे दिलेल्या आहेत। बाकी कोणत्याही गोष्टींमध्ये त्यांनी जे आहे तर ते काही बदल केलेले नाही, फक्त त्यांनी सांगितले की व्हॅलिडिटी ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड अदर सर्टिफिकेशन, त्यांचं म्हणणं आहे की अंतिम डेटला आपण कॅल्क्युलेट करतो ना, तर ती अंतिम डेट आता ही 4/12/2025 जे आहे तर ते तुमच्या इथं असणार आहे मित्रांनो। जर आपण पाहिलं नोटिफिकेशन 27 सप्टेंबरला शॉर्ट नोटिफिकेशन आली, 28 ऑक्टोबर पासून अर्ज स्टार्ट झाले, 4 डिसेंबर 2025 रोजी हे काय असणार आहे ते असणार आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही 6 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकते। त्याच्यानंतर 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत तुम्हाला करेक्शन करायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्झामच्या डेट्स वगैरे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते येणाऱ्या कालावधीत आपल्याला लवकरच इथं बघायला मिळणार आहेत। बघा, कमर्शियल कम तिकीट क्लर्क 2424 जागा आहेत 12वी पास, ट्रेन क्लर्क 77 जागा, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट 394 जागा आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 163 जागा, अशा 3058 या पदांसाठी वॅकन्सी जी आहे तर ती इथं आलेली होती। याच्यामध्ये आपल्याला फक्त 3च विषय अभ्यासायचे आहेत मित्रांनो, एक आहे जीके, मॅथ आणि रिझनिंग, हे 3च विषय। 40 30 30 सेम पॅटर्न, 100 प्रश्न 100 गुणांसाठी 90 मिनिटे, एका प्रश्नासाठी 1 गुण आणि वजा जर झाले तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यात आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळते। आता फॉर्म भरताना सगळ्यात सेफ झोन किंवा ग्रीन झोन अशा काही गोष्टी नसतात मित्रांनो, कारण की प्रत्येक वर्षी फॉर्मची गोष्ट चेंज होत असते। महाराष्ट्रातील उमेदवारांना फॉर्म भरायचा असेल, मी त्यांना एकच म्हणेन की तुम्ही फॉर्म मुंबईमधून भरावा, म्हणजे भविष्यात तुम्हाला काय होईल, मुंबईमध्ये जागाही जास्त आहेत। जसं मुंबईमध्ये बघा सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे 571 जागा म्हणजे वॅकन्सी चांगली। आणि मुंबईमध्ये प्रॉब्लेम असा आहे की पूर्ण देशातले लोक पण मुंबईलाच भरतात, म्हणून मुंबईचा कट ऑफ हाय जातो। परंतु महाराष्ट्रातील उमेदवारांनी शक्यतोवर मुंबईमध्येच भरावा, म्हणजे तुमचं भविष्यात बदली असेल काय असेल तर आयुष्यभरासाठी एक चांगला तुमचा एक प्रपंच निर्माण होतो। नाहीतर काय होतं, सुरुवातीला खूप जोश राहतो आपल्यात, आपण भरतो आणि काही वर्षानंतर आपल्याला वाटतं की अरे खूप गावापासून दूर झालं, खूप दूर दूर ड्युटी आहे, तर अशी मुलं करत नाही किंवा दुसरा जॉब बघण्याचा प्रयत्न करतात। तर असं न करता आताच तुम्ही मुंबईला जो आहे तर तो प्रेफरन्स द्या। महाराष्ट्रासाठी तर एकच ग्रीन झोन, सेफ झोन, रेड झोन सगळंच आहे, तर तो मुंबई। हा जर जवळपास भरायचं असेल, बघा बिलासपूर पण 864 वॅकन्सी, म्हणजे जर तुम्हाला जर फक्त हेच पाहिजे असेल, वॅकन्सी जास्त पाहिजे असेल। त्याच्यानंतर कोलकाताला 784 आहेत, रांचीला 594 आहेत, मालदाला 396 आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर काही असे झोन की जिथं जागा कमी आहेत आणि कॉम्पिटिशनही जास्त असतं, बघा तिरुवनंतपुरमचा 58 जागा आहेत, मग साऊथचे लोक तिथे अप्लाय करतीलच। त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तर तुम्ही अप्लाय करणारच नाही, 54 जागा, तर ते खूप दूर होऊन जातं आपल्यापासून। त्याच्यानंतर गुवाहाटीच्या 52 जागा आहेत, जागा पण कमी आहेत आणि गुवाहाटीला आपण काही बाकी व्यक्तिमत्वाने जायला। त्याच्यानंतर अहमदाबादला 79 वॅकन्सी आहेत आणि गोरखपूरला 117 वॅकन्सी पाहायला मिळतात। शक्यतो गोरखपूर भरूच नका, युपीचं मोठा क्षेत्र आहे, तिथे युपी बिहारचे खूप मुलं जबरदस्त कॉम्पिटिशन करतात, म्हणून गोरखपूर शक्यतो भरण्याचं तुम्ही टाळलंच पाहिजे। त्यासोबतच रेल्वे भरतीसाठीची आपण मेगा टेस्ट सिरीज लॉन्च केली, जवळपास 2000 टेस्ट आहे मित्रांनो। आणि या टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे ही मराठी आणि इंग्रजी अशा या दोन्ही भाषेत आपल्याला ही टेस्ट जी आहे तर ते पाहायला मिळते। याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण आहे, अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश आपण केलेला आहे, संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे आणि डिटेल स्कोर अनालिसिस रिपोर्ट हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथे जे आहे तर त्या मिळतात मित्रांनो। आणि त्यासोबतच तुमच्यासाठी एक महत्त्वाची जी आहे तर ती अनाउन्समेंट आहे मित्रांनो। आता आपण काय केलेले
की SSC रेल्वे साठी आपलं एक सेपरेट चॅनल आहे मित्रांनो. हे जे चॅनल तुम्ही पाहताय ज्याच्यावर हा व्हिडिओ चालू आहे, तर याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर जे आहेत तर पाहायला मिळतील. बघा तुम्ही आपण सगळं केंद्र सरकारच्या नोकरीसाठीचं स्पेशल आहे. त्यासोबतच मित्रांनो RRB ग्रुप डी चा पेपर चालू आहे, त्याच्यासाठी आपण ही सिरीज जी आहे तर ती सुरू केलेली आहे. त्यासोबतच आगामी काळात RRB NTPC असेल, ग्रुप डी असेल, यांच्यासाठी आपले सिरीज युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चालू आहे, तर ते तुम्ही नक्की बघा. महाराष्ट्रातून हा अशा पद्धतीचा एक अनोखा उपक्रम आपण जो आहे तर तो सुरू केलेला आहे, तर त्याला तुम्ही नक्कीच जो आहे एक चांगला प्रतिसाद जो आहे तर तो देऊ शकतात. चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.